नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहे पुडिंग. तर मी पण फर्स्ट टाइम केलं, तर तुम्ही बघा कसं झालं. मला कमेंट्समध्ये बघून सांगा तुम्ही. माझ्या मुलींना खूप आवडत होतं म्हणून मी केला. आता आपण 1 वाटी घेतलेली साखर ही छान आपल्याला मेल्ट करून घ्यायची. छान असा रेड कलर आला पाहिजे. याच्यात पाणी अगोदर नाही टाकायचं, फक्त साखर आपल्याला मस्त गॅसवर परतवून घ्यायची आहे. स्टीलच्या बाउलमध्ये. जर्मलमध्ये ठेवलं तर त्याचा रंग चेंज होत असतो. आता छान आपल्या म्हणजे चवीनुसार तुम्ही गोड टाकू शकता. साखरचं प्रमाण आपल्या आवडीनुसार ठेवू शकतात. तर बघा, आता आपली साखर मस्त मेल्ट होत चाललेली आहे. तपकिरी कलर आलेला आहे जवळपास. आता छान सोनेरी कलरकडे वळालेली आपली साखर. बघा छान झाले आता मस्त. आता याच्यात आपल्याला थोडंसं हलकंसं अर्धी वाटी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, कारण की साखर कशी जळेल ना, तर मग त्याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे अर्धी वाटी. आता गॅस बंद करून द्यायचा आहे. मस्त साखरचं मिश्रण आणि आपल्याला पाणी एकजीव करून घ्यायचं आहे. बघा कलर एकदम छान आलेला, असा रेडिश कलर आलेला आहे. मी कुठल्याही फूड कलरचा वापर केलेला नाही आहे. तुम्ही असे पद्धतीने करून बघा, तर छान कलर येतो. आता आपण घेतलेले सॉफ्ट मस्त फ्रेश 4 ब्रेड, मिल्की ब्रेड पण घेऊ शकतात तुम्ही, किंवा सँडविच ब्रेड पण घेऊ शकतात. जे घरात अवेलेबल असेल त्या ब्रेडने तुम्ही करू शकतात. आता याचे आपल्याला साईडचे हे किनार काढून घ्यायचे. 4 ब्रेड घेतले एका बाउलमध्ये. फ्रेश ब्रेड घेतलं की आपलं पुडिंग छान येतं. आणि याच्यात आपल्याला 2 अंडे घ्यायचे. 4 ब्रेड प्रमाण असंच घेतलं की छान पुडिंग येतं. 4 ब्रेड आणि 2 अंडे. अंडेही छान घ्यायचे, फ्रेश घ्यायचे. आणि आता याच्यात पण आपल्याला साखर टाकायची, चवीनुसार टाकायची. आता हे जर पुडिंग जर गोड असलं तर ते खायला छान वाटतं, कारण की याच्यात अंडा आणि ब्रेडचा समावेश होतो, म्हणून थोडंसं गोड असलेलं चांगलं. आणि एक वाटी आपल्याला दूध घ्यायचं आहे. आता हे आपलं साखरचं असं थंड झालेलं आहे. ज्या बाउलमध्ये, ज्या भांड्यामध्ये तुम्हाला पुडिंग बनवायचं आहे, त्याच्यात आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचे. थंड झाल्यावर, कोमट पाहिजे नाही, ते थंड पाहिजे, की जेणेकरून थोडंसं त्याला मस्त घट्टपणा येतो. आणि मिश्रण आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहे. ब्रेड, अंडं, साखर आणि दूध. आणि आता आपल्याला ते ह्या साखरेच्या याच्यात टाकायचं आहे. तर थोडं साईडने आपलं ते साखरचा पाक वरती येतो. तर बघा आपलं पुडिंग तयार झालेलं आहे मस्त. खाली पाणी काहीच ठेवायचं नाही. जेव्हा आपल्याला ते वाफवायचं असेल तर भांडं अगोदरच मस्त गरम करून घ्यायचं, जसं आपण केक बनवतो तसं. आणि थोडंसं थंड झालं ना, 1-2 मिनटं गॅसवरून उतरवल्यावर, नंतर सुरीने किंवा चमच्याच्या सहाय्याने साईड किनार अशा आपल्याला लूज करून घ्यायच्या ढिल्या. आणि फ्रीजमध्ये ठेवून अर्धा 1 तास नंतर मग हे काढायचं. छान थंड पुडिंग तयार. माझ्या मुलींना आवडलं होतं, माझ्या मिस्टरांनाही आवडलं होतं, त्यांनी खाल्लं होतं. तर तुम्ही पण अशी रेसिपी करून बघा अशा पद्धतीने. आवडली तर मला कमेंट्समध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर. आपल्या फॅमिलीला व्हिडिओ शेअर करत जा. छान झालेले पुडिंगचा रंग बघू शकता तुम्ही. मस्त आतमध्ये असं येलो शेड आलेलं आहे, वरतून मस्त ब्राऊन शेड आलेला आहे, रेड ब्राऊन. खायला पण 1 नंबर होतं, मस्त गोड होतं, छान झालेलं होतं एकंदरीत.